नमस्कार. आज आपण शिकणार आहोत ब्लड म्हणजे रक्त याविषयी. तर रक्ताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला हेमॅटॉलॉजी असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये रक्ताचा अभ्यास केला जातो ते शास्त्र म्हणजे हेमॅटॉलॉजी असतं. आता रक्ताची निर्मिती कशी होते, तर रक्ताची निर्मिती हे प्राकृतिक कोलॅइड असतं. म्हणजे प्राकृतिक कोलॅइडपासून रक्ताची निर्मिती होते. रक्त एक नॅचरल प्रोसेस असते आणि नॅचरली त्याची निर्मिती होते. म्हणून त्याची निर्मिती कशामध्ये होते म्हटलं तर ती प्राकृतिक कोलॅइडमध्ये रक्ताची निर्मिती होते. रक्ताचा पीएच जर विचारला गेला तर रक्ताचा पीएच असतो 7.4. आता 7.4 रक्ताचा पीएच असतो. म्हणजे याच्यामध्ये 7 ज्याचा पीएच असतो ते उदासीन असतात. 7 पेक्षा जास्त ज्यांचा पीएच असतो ते आम्लारी धर्मी असतात आणि 7 पेक्षा कमी ज्यांचा पीएच असतो ते आम्लधर्मी असतात. मग रक्ताचा पीएच आहे 7.4. याचा अर्थ रक्त काय आहे, आम्लधर्मी आहे. त्याच्यानंतर रक्त मेल आणि फिमेलमध्ये किती असतं पाहू. मेलमध्ये रक्ताचं प्रमाण असतं 5.5 लिटर आणि फिमेलमध्ये असतं 5 लिटर. आता मेलच्या तुलनेत फिमेलमध्ये रक्ताचं प्रमाण कमी असतं. याचं कारण काय आहे की पुरुषाच्या तुलनेत स्त्रीमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं. हिमोग्लोबिनला शॉर्टकटमध्ये HB असं सुद्धा म्हणतात. आणि मेलच्या तुलनेत फिमेलमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं. हिमोग्लोबिनमध्ये लोहाचं प्रमाण पण असतं. लोहाला Fe असं पण म्हटलं जातं. आणि लोहाचं प्रमाण कमी असल्यामुळे कधी कधी काय होतं, आपण कधी पाहतो की आपण जर एखाद्या मुलाला चापट मारली किंवा एखाद्या मुलीला मारली तर मुलाच्या तुलनेत मुलीला जास्त जोरात चापट लागते. कारण मुलीमध्ये Fe म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण तर कमी असतंच. त्याच्या हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं. त्याचबरोबर लोहाचं पण प्रमाण कमी असतं. त्यामुळे काय होतं की पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया थोड्या नाजूक असतात. त्याच्यानंतर इथं पहा रक्ताची निर्मिती कशी होते. रक्ताची निर्मिती दोन प्रकारे होते. एक तर जे प्रौढ व्यक्ती असतात, प्रौढ व्यक्तीमध्ये रक्ताची निर्मिती ही अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरोमध्ये होत असते. अस्थिमज्जा. आता इथं पहा, हे जे लिव्हरमध्ये कोणाच्या रक्ताची निर्मिती लिव्हरमध्ये होते, जे बाळ आईच्या गर्भामध्ये असतं. म्हणजे ते 2 महिन्याचं असेल, 3 महिन्याचं असेल, 7 महिन्याचं असेल किंवा 9 महिन्याचं असेल. जेव्हा ते आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा तर हाडं नसतात. त्याला हाडं असले तरी ते एकदम कमकुवत असतात. पण मग तेव्हा त्याच्यामध्ये रक्ताची निर्मिती कुठे होते, तर लहान बाळामध्ये. म्हणजे जी भ्रूण असतात त्याला भ्रूण असं म्हटलं जातं. आईच्या पोटामध्ये असलेल्या बाळाला भ्रूण असं म्हटलं जातं. आणि लहान बाळामध्ये रक्ताची निर्मिती कुठे होते, तर भ्रूणामध्ये रक्ताची निर्मिती त्याच्या लिव्हरमध्ये होते. आणि प्रौढ व्यक्ती जे असतात त्याच्यामध्ये रक्ताची निर्मिती कुठे होते असं विचारलं तर त्याच्यामध्ये रक्ताची निर्मिती अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरोमध्ये होत असते. त्याच्यानंतर पहा, आता हे रक्त स्टोअर कुठे केलं जातं. जसं आपण हे काय स्टोअर करून ठेवतो वस्तू, तसं रक्त स्टोअर कुठं होतं, तर रक्त हे स्टोअर इस्पिलिन म्हणजे प्लीहा, त्याला मराठीत प्लीहा असं म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये इस्पिलिन असं म्हटलं जातं. इस्पिलिनमध्ये आपलं जे रक्त असतं ते रक्त स्टोअर केलं जातं. इस्पिलिन आपल्या उदरगुहेच्या थोड्याशा डाव्या बाजूला, उदर म्हणजे पोटात थोड्याशा डाव्या बाजूला इस्पिलिन असतं आणि तिथे आपल्या रक्ताचा साठा केला जातो. उदरगुहेत डाव्या बाजूला इस्पिलिन असतं आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं, रक्ताचा साठा. म्हणून त्याला ब्लड बँक असं सुद्धा म्हटलं जातं. हे जे ब्लड बँक आहे, एकदा प्रश्न विचारला होता की ब्लड बँक कुणाला म्हटलं जातं, तर ब्लड बँक कोण आहे, मग हे इस्पिलिन म्हणजे प्लीहा इथे रक्ताचा साठा केला जातो म्हणून त्याला ब्लड बँक असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर पहा, आता हे जेव्हा आरबीसी मरतो, आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल जेव्हा मरतात तेव्हा त्या प्लीहामध्ये येऊन मरतात. त्यांना नष्ट करण्यासाठी किंवा खाऊन टाकण्यासाठी असा कोणता घटक रक्तामध्ये नसतो. त्यामुळे जेव्हा त्या मरतात तेव्हा त्या आरबीसी इस्पिलिन म्हणजे प्लीहामध्ये येऊन मरत असतात. त्यानंतर पाहू कोलेस्ट्रॉल. आता हे कोलेस्ट्रॉल काय असतं, जे आपल्या शरीरामध्ये आपण ज्याला चरबीचं प्रमाण म्हणतो. आता हे चरबीचं प्रमाण किती असायला पाहिजे याची ही लिमिट आहे. जर चरबीचं प्रमाण, तेलकट पदार्थ आपण जास्त खात असेल आणि आपल्या शरीरात जर चरबीचं प्रमाण वाढलं तर काय होईल, आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढेल आणि तो जर चिपचिपा पदार्थ हृदयाला जाऊन चिपकला तर माणसाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. पण मग या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण असायला किती पाहिजे, तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे 200 ग्रॅम प्रति डेसी लिटर असायला पाहिजे. आता ही तर जेव्हा एखाद्याचं कोलेस्ट्रॉल लॅबमध्ये चेक करायला नेतात तेव्हा ते प्रति डेसी लिटरमध्ये चेक करतात. म्हणून याचं माप आहे म्हणजे डेसी लिटर, प्रति डेसी लिटर. कोलेस्ट्रॉलचं किती पाहिजे आपल्या शरीरामध्ये, कोलेस्ट्रॉलचं 200 ग्रॅम प्रति डेसी लिटर असायला पाहिजे. आता त्यानंतर आहे हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन म्हणजे याला शॉर्टकटमध्ये HB असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हिमोग्लोबिनमुळेच रक्ताला लाल रंग येतो. हे तुम्हाला माहितीच आहे की हिमोग्लोबिनमुळे रक्ताला लाल रंग येतो. हिमोग्लोबिनमुळेच रक्तामध्ये ऑक्सिजन पण मिसळलं जातं. आता हे मेलमध्ये किती असतं आणि फिमेलमध्ये किती असतं, तर मेलमध्ये असतं 14 ग्रॅम प्रति डेसी लिटर आणि फिमेलमध्ये असतं 13 ग्रॅम प्रति डेसी लिटर. हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं त्यामुळे स्त्रीमध्ये रक्ताचं प्रमाणही काय असतं, कमी असतं. त्यानंतर पाहू
ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम. आता ब्लड सर्क्युलेशन सिस्टीमचा शोध कोणी लावला, तर हा शोध लावला विल्यम हार्वे यांनी. त्यानंतर बघू रक्ताची कार्य. रक्ताची कार्य काय आहे? पहिलं कार्य आहे ताप नियंत्रण करणे. आपल्या तापमान जे आपल्या शरीरात असतं, तापमान नियंत्रित करण्याचं काम कोण करतं? रक्त करतं. रक्त शरीरात सतत वाहत असतं, म्हणून आपल्या शरीराचं तापमान काय राहतं? नियंत्रित राहतं किंवा आपलं शरीर गरम राहतं. हे कशामुळे? तर रक्तामुळे. रक्त सतत त्याचं काम करत असतं, त्यामुळे आपले शरीर नेहमी गरम राहतं आणि त्यामुळेच आपल्या शरीराचं तापमान 37°C कायम राहतं. बॉडी टेम्परेचर किती असतं नॉर्मली? तर 37°C हे बॉडी टेम्परेचर आहे. आपलं तापमान शरीराचं नियंत्रित राहण्याचं काम हे रक्तामुळे होतं. रक्तात वेगवेगळ्या वाहिन्या काम करत असल्या तरी मेन काम हे कोणाचं असतं? रक्ताचं असतं. हृदयाकडून शरीराकडे घेऊन जाणाऱ्या काही वाहिन्या आहेत रक्त, आणि शरीराकडून हृदयाकडे रक्त घेऊन येणाऱ्या काही वाहिन्या आहेत, ते आपण पुढे पाहू. त्याच्यानंतर दुसरं काम आहे वायूंचे परिवहन. आता वायूंचा साठा कुठं होतो असा जर प्रश्न विचार, तर वायूंचा साठा फुफ्फुसामध्ये होतो. फुफ्फुस एक टाकीप्रमाणे काम करतं. जसं आपण टाकीमध्ये पाणी टाकतो, पण टाकी सगळ्या घराला पाण्याचा सप्लाय करत नाही, त्याचप्रमाणे वायूंचा साठा कुठं होतो? फुफ्फुसामध्ये होतो. पण वायूंचं परिवहन हे फुफ्फुस करत नाही. वायूंचं परिवहन O2 म्हणजे ऑक्सिजन आणि CO2 कार्बन डायऑक्साईड नेण्याचे आणि परत हृदयाकडे आणण्याचं काम हे रक्त करतं. रक्त काय करतं की O2 रक्तात मिसळला. जेव्हा O2 रक्तात मिसळतात तेव्हा धमन्या काय करतात? पूर्ण O2 ज्याच्यामध्ये O2 मिसळलेला आहे म्हणजे शुद्ध रक्त, ज्याला शुद्ध रक्त असं म्हटलं जातं. शुद्ध रक्ताचा पुरवठा धमन्या करतात. धमन्या हृदयाकडून शरीराकडे ऑक्सिजनचा पुरवठा करतात आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, आपल्या शरीरात जो कार्बन डायऑक्साईड असतो तो परत हृदयाकडे घेऊन येण्याचं काम हे शिरा करतात. हे काम शिरा आणि धमन्या जरी करत असल्या तरी वायूंचे परिवहन करण्याचं काम हे रक्ताचंच असतं. त्यानंतर आहे उत्सर्जित पदार्थांचे वहन. जसं आपल्या शरीरात टाकाऊ पदार्थ असतात, युरिया, अमोनिया यासारखे टाकाऊ पदार्थ रक्तच किडनीकडे नेऊन देण्याचं काम कोण करतं? तर किडनी करतं. त्यानंतर किडनी त्याला गाळण्याचं काम करते, पण मेन काम उत्सर्जित जे पदार्थ आहेत ते वाहून नेण्याचं काम हे रक्त करत असतं. त्यानंतर रक्त तयार होतं. रक्त कसं तयार होतं? तर रक्त 2 प्रकारे तयार होतं. पहिला आहे प्लाझ्मा. आपल्या शरीरामध्ये प्लाझ्माचं प्रमाण हे 60% आहे. म्हणजे 60% आपल्या शरीरामध्ये प्लाझ्मा असतो. ते लिक्विड टाईप असतं. जेव्हा एखाद्या रोगाचं निदान करायचं असतं तेव्हा आपल्या शरीरातला प्लाझ्मा काढला जातो. प्लाझ्मा हा फिक्कट पिवळसर रंगाचा असतो आणि प्लाझ्मा काढूनच आपल्या शरीरातील रोगाचं निदान केलं जातं. प्लाझ्मामध्ये 2 घटक इम्पॉर्टंट असतात. पहिला घटक आहे फायब्रिनोजेन आणि दुसरा असतो प्रॅथ्रोम्बिन. या जेव्हा रक्तातील फायब्रिनोजेन घटक काढला जातो तेव्हा प्लाझ्मा काय होतं की अजून थोडासा पिवळसर रंगाचा होतो. त्यानंतर आहे कार्प्लस. दुसरा रक्त तयार होण्याचा घटक आहे कार्प्लस. तो एकदम कणासारखा असतो. जसं कोणी म्हणतं की रक्त एक लिक्विड प्रमाणे असतं, पण आपण जेव्हा चहा बनवतो, चहा ही एक लिक्विडच आहे, पण ती नुसत्या लिक्विड पासून तयार होते का? नाही होत. कारण आपण चहा जेव्हा तयार करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये दूध आणि दुधासोबत पाणी पण ऍड करतो. पाण्यासोबत आपण साखर, त्यानंतर पत्ती, कोणी मसाले वगैरे, अद्रक वगैरे ऍड करतात. मग जेव्हा आपण ते चहा बनवतो, चहा झाल्यानंतर आपण जेव्हा गाळतो तर चहाचं लिक्विडचं प्रमाण काय असतं? चहा लिक्विडमध्ये तयार होते, पण बाकीचे टाकाऊ पदार्थ आपण काय करत असतो? गाळत असतो. त्याप्रमाणेच इथे जे आहे कार्प्लस हे कणासारखा भाग असतो. त्याच्यामध्ये मेन असतं आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. आरबीसी म्हणजे तुमच्या रेड ब्लड सेल, डब्ल्यूबीसी व्हाईट ब्लड सेल, त्याच्यानंतर प्लेटेस पण एक घटक असतो. आता हे आरबीसी जे आहे याचं मेन नाव, दुसरं नाव आहे एरिथ्रोसाइट. त्याच्यानंतर डब्ल्यूबीसीचं नाव आहे ल्युकोसाइट. याच्या कमतरतेमुळे एक रोग होतो, त्याला लिकोमिया असं म्हटलं जातं. लिकोमिया म्हणजे कॅन्सर. एखाद्या व्यक्तीचं जर डब्ल्यूबीसी कमी झाला तर त्याला लिकोमिया म्हणजे कॅन्सर ही बिमारी होते. आणि डब्ल्यूबीसीचं प्रमाण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं कमी होतं, कॅन्सरमध्ये डब्ल्यूबीसीचं प्रमाण काय होतं? कमी होतं. आणि त्याच्यानंतर असतो प्लॅटलेट्स, त्याला थेम्प्रोसाइट असं म्हटलं जातं. तर ह्या आरबीसी असतात किती? तर आरबीसी असतात 50 लाख. आरबीसी किती असतात? 50 लाख असतात. त्याच्यानंतर डब्ल्यूबीसी असतात 10,000. त्याच्यानंतर प्लेटलेट्स असतात 2 लाख. आरबीसी सर्वात जास्त असतात. आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त कोणत्या पेशी असतात असं जर विचारलं तर सर्वात जास्त पेशी आरबीसी असतात. आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल, त्याला तांबड्या रक्तपेशी असं पण म्हटलं जातं. आपल्या शरीरात सगळ्यात जास्त या तांबड्या रक्तपेशी असतात आणि ह्या पूर्ण पेशीच्या 95% असतात. किती असतात? 95%. पूर्ण आपल्या शरीराचा सगळ्यात जास्त 95% कोण असतात? आरबीसी असतात. आता आरबीसीचा जीवन कालावधी किती असतो? 120 ते 127 दिवस त्या जगतात. त्याच्यानंतर त्या कुठं मी पहिल्यांदाच अगोदर सांगितलेलं आहे की आरबीसीला नष्ट करण्यासाठी किंवा खाण्यासाठी रक्तामध्ये असा कोणताही घटक नसतो, त्यामुळे त्या डायरेक्ट जाऊन
प्लीहामध्ये जाऊन ते डायरेक्ट इस्पिलिन प्लीहामध्ये जाऊन ते डायरेक्ट मरत असतात. त्याच्यानंतर WBCचा जीवन कालावधी असतो 4 दिवस. 4 दिवसानंतर त्या मरायला लागतात. त्याच्यानंतर प्लेटलेट्सचा जीवन कालावधी असतो 7 डेज. आता आरबीसी बघू. आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल, लाल रक्तपेशी. तर आरबीसीचा आकार कसा असतो? आरबीसीचा आकार हा गोल असतो. म्हणजे एखादी चॉकलेट तुम्ही पाहिली असेल, एक गोल असतो आणि त्या आतमध्ये काय असतात, थोड्याशा चपट्या असतात, गोल आकाराच्या असतात आणि आतमध्ये थोड्याशा अशा चपट्या असतात. तुम्ही जर बटरफ्लाय वगैरे चॉकलेट कोणत्या पाहिल्या तर त्या कशा असतात, वरतून गोल असतात, थोड्याशा मधामध्ये थोड्याशा चपट्या असतात. तसाच आरबीसीचा पण आकार असतो. त्या गोल तर असतात, मधामध्ये थोड्याशा चपट्या आकाराच्या असतात. त्याच्यानंतर उंचीवर जर या आरबीसीला जर उंचीवर नेलं तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनला डिझॉल्व्ह करण्याची जी क्षमता असते, ऑक्सिजन डिझॉल्व्ह करण्याची क्षमता ती घटते. त्यामुळे काय होतं की उंचावर जर आरबीसीला नेलं तर त्यांचा आकार वाढायला लागतो, म्हणजे त्या आकाराने मोठ्या होतात. त्याच्यानंतर पहा, याच्यामध्ये लायसोसोम नसतो. आता लायसोसोमचं काम काय असतं की एखादी पेशी जर रक्तामध्ये मेली तर त्या पेशींना खाऊन नष्ट करण्याचं काम कोण करतं, तर हा लायसोसोम करतो. पण आरबीसी मध्ये तर हा लायसोसोम नसतोच. मग आरबीसी मध्ये या पेशींना खाऊन नष्ट करण्याचं काम कोण करतं, तर आरबीसी मध्ये या पेशी आरबीसी मध्ये नाही मरत, तर या पेशी प्लीहा म्हणजे इस्पिलिन इथं जाऊन मरतात. आणि इस्पिलिन काय करतं की त्या किडनीकडे नेऊन देतात आणि किडनी त्यांना नंतर रक्तातून गाळण्याचं काम ह्या किडनी करतात. पण मेन म्हणजे लायसोसोम याच्यामध्ये नसल्यामुळे यांना खाऊन नष्ट करण्याचं काम कोण करतं, तर याच्यामध्ये प्लीहा करतं, म्हणजे इस्पिलिन करतं. आता इथं पहा, हे प्लीहा आरबीसीना नष्ट करण्याचं काम करतं. म्हणून आरबीसीचा कब्र जर कोणाला म्हटलं आहे तर तो आरबीसीचा कब्र या प्लीहाला इस्पिलिनला आरबीसीचा कब्र म्हटलं जातं, कारण ते त्यांना नष्ट करण्याचं काम करत असतं, म्हणजे त्यांची बॉडी दफनण्याचं काम करत असतं, म्हणून त्यांना आरबीसीचा कब्र असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे या पेशींना केंद्रक नसतं. जर एखाद्या, आता याला केंद्रक नसतं त्यामुळे याच्यामधून आपण रेड ब्लड सेलमधून एखाद्या व्यक्तीचा DNA टेस्ट किंवा RNA टेस्ट आपण करू शकत नाही, कारण याच्यामध्ये केंद्रक नसतं. जर केंद्रक नसेल तर आपण आरबीसी किंवा DNA किंवा RNA ची टेस्ट करू शकत नाही. त्याच्यानंतर रक्त, आरबीसी मध्ये काय होतं की आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन असतं. त्याच्या हिमोग्लोबिनमुळे रक्ताला लाल रंग येतो. हे तर तुम्हाला माहितीच आहे की हिमोग्लोबिन रक्तात मिसळतं. ऑक्सिजन सुद्धा हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन काय होतं की रक्तात मिसळतं. रक्तामध्ये लोह असतं, लोहाचं प्रमाण, आणि लोह रक्तामध्ये हिमोग्लोबिन मध्ये लोह असतं आणि हिमोग्लोबिन हे रक्तात असतं. त्याच्यामुळे आरबीसीला हिमोग्लोबिनमुळे काय होतं, रक्ताला लाल रंग येतो. आता एक हिमोग्लोबिनच्या किंवा Fe रक्ताच्या कमतरतेमुळे किंवा हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे म्हणा किंवा लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रोग जर कोणता असेल तर तो आहे अमोनिया. याच्यामध्ये काय होतं की रक्त कमी होतं किंवा मग आपल्या शरीरातील लोहाचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे आपल्याला अमोनिया हा रोग होतो. जर कधी प्रश्न विचारला की हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो, त्याचे उत्तर अमोनियाच असेल. जर लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो असा प्रश्न विचारला तर त्याचंही उत्तर लोहच असेल. किंवा मग हिमोग्लोबिन रक्ताच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता असेल तर त्याचे उत्तर अमोनियाच असेल. अमोनिया रक्ताच्या कमतरतेमुळे किंवा लोहाच्या कमतरतेमुळे किंवा हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो. त्याच्यानंतर लहान मुलांमध्ये जे आहे ते आरबीसीचे प्रमाण कसं असतं, जास्त असतं. त्याच्यामुळे लहान मुलांना कधी तुम्ही बघितलं असेल तर लहान मुलं कशी असतात, एकदम तंदुरुस्त असतात. त्यांना मस्त खेळतात, कुदतात, बागडतात तरी थकत नाहीत. त्याचं कारण काय आहे की त्याच्यामध्ये आरबीसीचं प्रमाण काय असतं, जास्त असतं. त्याच्यामुळे लहान मुलं कधी थकत नाहीत, नेहमी तंदुरुस्त असतात. त्याच्यानंतर आपण बघू WBC म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी. याला श्वेत रक्तपेशी असंही म्हटलं जातं. यांचा आकार अनिश्चित असतो. त्या आकाराने थोड्याशा मोठ्या असतात पण निश्चित आकार त्यांचा सांगता येत नाही. त्या रंगहीन असतात, त्यांना रंग नसतो कुठलाच. त्याच्यामुळे त्यांना व्हाईट ब्लड सेल असं म्हटलं जातं. त्यांना रंग नसतो आणि आकार कसा असतो, अनिश्चित असतो. याच्यामध्ये लायसोसोम असतं, म्हणजे ह्या जर रक्तात मेल्या तर लायसोसोम काय करतो की त्यांना रक्तातच खाऊन नष्ट करतो. त्याच्यामुळे त्यांना प्लीहाकडे जायची गरज पडत नाही, तर रक्तातच खाऊन नष्ट होतात लायसोसोममुळे. त्याच्यानंतर याच्यामध्ये केंद्रक असतं, त्यांना केंद्रक असतं. त्यामुळे एखाद्याच्या WBC वरून आपण एखाद्याचा DNA किंवा RNA टेस्ट करू शकतो केंद्रकावरून, कारण आरबीसी मध्ये केंद्रक असतं. त्याच्यानंतर याची निर्मिती कुठे होते, तर रेड ब्लड सेलची निर्मिती अस्थिमज्जेतच होते, हे अगोदरच आपण पाहिलेले. त्याच्यानंतर WBC ची पण निर्मिती कुठे होते, तर अस्थिमज्जेतच WBC ची पण निर्मिती होते. त्याला बोन मॅरो असं सुद्धा म्हटलं जातं. जर तुम्ही कधी पाहिलं असेल, चिकन वगैरे कोणी खात असेल तर त्याच्यामध्ये एखाद्या याच्यामध्ये अशा रेषा वगैरे असतात आतमध्ये, लाईनी. तर त्या लाईनीज म्हणजे काय असतात, बोन मॅरो. आणि तिथंच रक्ताची काय होते या WBC आणि आरबीसी ची निर्मिती होते. याचे 5 प्रकार पडतात. याचे किती प्रकार पडतात, एकूण 5 प्रकार पडतात.
पहिला आहे अँटीबॉडी, त्याच्यानंतर आहे लिम्फोसाइट, मोनोसाइट, न्यूट्रोफिल, इमोसिनोफिल आणि बेसोफिल. हे 2 एवढे इम्पॉर्टंट नाही, पण आपण हे 3 पहिले इम्पॉर्टंट बघू. हे खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिले हे बघू आपण. हे 3 घटक पहिले इम्पॉर्टंट आहेत, हे पाहू. आता पहिला आहे अँटीबॉडी. आता अँटीबॉडीचं काम काय असतं? अँटीबॉडी म्हणजे संरक्षण करण्याचं काम करतात. एखादा जर रोगजंतू, अँटीबॉडी ह्या पेशी आपल्या शरीरात रोगजंतू येण्यापासून आपल्या शरीराचं संरक्षण करतात, म्हणून त्यांना सैनिक पेशी असं सुद्धा म्हटलं जातं. सैनिक पेशी कोणत्या पेशीला म्हटलं जातं? तर सैनिक पेशी ह्या व्हाईट ब्लड सेल म्हणजे पांढऱ्या पेशींना सैनिक पेशी असं सुद्धा म्हटलं जातं, कारण त्या आपल्या एखाद्या रोगापासून आपल्या शरीराचं संरक्षण करतात, म्हणून त्यांना सैनिक पेशी पण म्हटलं जातं. आता हे अँटीबॉडीचं काम काय असतं की अँटीबॉडी काय करतं? आपल्या शरीरामध्ये संरक्षण करण्याचं काम करतं. एखादा जर रोगजंतू आपल्या शरीरामध्ये शिरकाव करत असेल तर या अँटीबॉडीला लगेच कळतं, अरे कोणीतरी आलं, कारण रोगजंतू असतो, त्यांच्या ओळखीचा तो नसतो, म्हणून त्याला लगेच कळतं की नाही कोणीतरी वेगळं आपल्यामध्ये कोणीतरी वेगळं आलं, आणि तो लगेच जाऊन ह्या लिम्फोसाइट आणि मोनोसाइटला सांगून देतो. हे लिम्फोसाइट मोनोसाइट एकच आहे, या दोन एकच नाव आहे. अँटीबॉडी कोणाला जाऊन सांगतं? ह्या लिम्फोसाइटला सांगतं. लिम्फोसाइट मोनोसाइटला सांगतं. आणि मोनोसाइट काय करतं? मग हे लिम्फोसाइट त्यांना तिथं खाऊन म्हणजे तिथं जाऊन शिरकाव मारण्याचं काम हे लिम्फोसाइट करतं. पण कळतं कोणाला? हे अँटीबॉडी. पण कोरोनाच्या विषाणू HIV जे आहे रोग, HIVच्या याच्यामध्ये काय होतं की लिम्फोसाइटच मरतो. लिम्फोसाइट बिचारा मरतो. त्याच्यामुळं काय होतं की त्यांना मारण्याचं काम म्हणजे एखादा रोगजंतू जेव्हा शिरकाव करतो तेव्हा हे लिम्फोसाइट मारण्याचं काम करतं. पण हाच HIV बिमारीमध्ये हाच मरतो. त्याच्यामुळे HIV बिमारीवर HIV मध्ये काय होतं की तो लवकर आपल्या शरीरावर कब्जा करतो तो विषाणू. मग लिम्फोसाइटचं काम काय असतं की एखादा जर रोगजंतू आपल्या शरीरात शिरकाव केला तर त्याला तिथे जाऊन मारण्याचं काम कोण करतं? तिथे मारून खाण्याचं काम कोण करतं? तर लिम्फोसाइट करतं. त्याच्यानंतर आहे न्यूट्रोफिल. आता न्यूट्रोफिलचं काम काय असतं? न्यूट्रोफिल हे इसोनोफिल यांचं एवढं काही काम नसतं, पण ही मेन जे आहे ते अँटीबॉडी, लिम्फोसाइट, मोनोसाइट यांचं काम हे रोगजंतूला तिथं शिरकावच करू देत नाही, आणि रोगजंतूचं शिरकाव हे न्यूट्रोफिल त्यांना नष्ट करून देण्याचं काम करतात, आणि नंतर आपली जे शरीराची व्यवस्था आहे तर ते सुरळीत चालायला सुरुवात होते. त्याच्यानंतर बघू प्लेटलेट्स. त्याला रक्तपट्टिका असं म्हटलं जातं. प्लेटलेट्स मराठीत त्याला रक्तपट्टिका असं म्हटलं जातं. यांचाही आकार ठरलेला नसतो, यांना केंद्रक नसतं. त्याच्यामुळे एखाद्याच्या प्लेटलेट्सवरूनही एखाद्याचा DNA टेस्ट करता येत नाही, कारण DNA टेस्ट करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये केंद्रक असायला पाहिजे. त्याच्यामुळं प्लेटलेट्सवरूनही प्लेटलेट्सवरूनही आपल्याला DNA किंवा RNA टेस्ट करता येत नाही. प्लेटलेट्स काय करतात? आपल्यामध्ये शक्ती वाढवण्याचं काम करतात. एखाद्या व्यक्तीमध्ये जर खूपच कमजोरी असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीला थोडंसंही, आता मुलांना काय होतं, काही मुलं खूप वेळ अभ्यास करतात पण काही लगेच थकतात. आता हे थकण्याचं कारण काय आहे की त्यांच्यामध्ये प्लेटलेट्सचं प्रमाण कमी असू शकतं, कारण प्लेटलेट ज्या आहेत आपल्या शरीरामध्ये 2 लाख असतात. 2 लाख प्लेटलेट्स पैकी जर थोडेसे कमी जास्त प्लेटलेट झाले तुमच्या, तर आपल्याला लगेच थकवा जाणवायला लागतो. मग थकवा येण्याचं कारण काय आहे की प्लेटलेट्स कमी झाल्या. मग प्लेटलेट्स आपल्या शरीरामध्ये शक्ती वाढवण्याचं काम करतं. ह्या डेंग्यूचा जो रोग आहे, डेंग्यू कशामुळे होतं? डास चावल्यामुळे. डेंग्यू रोगामध्ये काय होतं की या प्लेटलेट्स खूप झपाट्याने कमी व्हायला लागतात. ह्या कमी होऊन 4000 5000 पर्यंत एकदम कमी होतात. म्हणजे माणसाला असं थोडंसं जरी उभं राहिलं तरी चक्कर मारायला लागते, उभं पण राहावं जात नाही, एवढा प्लेटलेट्स कमी होतात या डेंग्यूच्या बिमारीमध्ये. मग डेंग्यूच्या बिमारीमध्ये ह्या कमी होतात. तर या वाढतात कशाने? तर हे जे गोट मिल्क म्हणजे शेळीचं दूध आहे, शेळीच्या दुधामध्ये प्लेटलेट्स खूप जास्त प्रमाणात असतात. जर तुम्ही शेळीचं दूध पित असेल कोणी, तर त्यामध्ये काय असतं? प्लेटलेट्स सर्वात जास्त असतात. आणि फ्रूट्स तर सर्वांनाच माहिती आहे, फ्रूट हे सगळ्या बिमारीवर म्हणजे सगळ्या याच्यापासून आपलं संरक्षण करतात. त्यामुळे फ्रूट्स रोज खायला पाहिजे. प्रत्येकाने एकतरी फ्रूट खायला पाहिजे.